शिवाय नमो नमः शिवाय शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महात्मा बसवेश्वर जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य अग्रमादेव त्रैलोक्य संपदा लेखनवित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय परमते नमः यामावः सर्वलोकप्रकृतिं शास्त्रमण्डलम् तां धर्मचारिणीं शम्भो यद्भासा भासते विश्वम् यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने त्रिकालवंदनीय पदार्थ स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून या भारताभूमीमध्ये अनेक प्रकारचे वैभव साजरी करतो। त्या अंतर्गत अनेक सणाचा साजरी करत असताना श्रावण मासात येणारा जो आनंदाचा सोहळा पंचमीचा सण आहे, नागपंचमी। आज अण्णबसवांना शिवाधीन झालेले दिवस आहे, बसव पंचमी सुद्धा म्हटले जाते। आजच्या दिवस निरीक्षण करून अण्णबसवांना एक वचन सांगितलं, कल्ल नागर कंडरे हाल नेरेयंबरಯ್ಯ, दिट्ट नागर कंडरे ಕೊಲ್ಲು ಕೊಲ್ಲೆಂಬರಯ್ಯ, ಉಣ್ಣುವ ಜಂಗಮ ಬಂದರೆ ನಡೆ ನಡೆಯಂಬರಯ್ಯ, ಉಣ್ಣದ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬೋನ ಹಿಡಿವರಯ್ಯ ಕೂಡಲ संगम देव। म्हणजे प्रत्यक्ष अनेक गोष्टी निरीक्षण करून अण्णबसवांना वचन साहित्य रचना केलेले, जे पाहिलं त्यांनी ते लिहिलं। पंचमीच्या दिवशी त्यांनी पाहिले, काय पाहिलं? दगडात असलेले नागाला
दूध अभिषेक करायचं, दूध पाजवायचं त्यांनी निरीक्षण केलं. असे काही पूजा करणारे माता त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. तदनंतर त्याच्या पूजा पाठ बघून त्यांनी प्रसन्न वाटलं असेल. थोडासा पुढे गेल्यानंतर काही लोक जमा झाले होते, एकट्ठा झाले होते. तर त्या ठिकाणी सापाला मारत होते. एक ठिकाणी पूजा करत आहे, एक ठिकाणी ठोकर देत होते. बसवण्णांचं लक्षात आलं. काय म्हटलं? दगडाचा देवाला बघून दूध पाजवितात, जिवंत नागदेवता समोर आल्यानंतर त्याला बडून काढतात. त्या प्रकारे भूक लागलेले जंगम मूर्ती समोर आल्यानंतर थोडा हात खाली नाही, थोडा पुढे जा म्हणतात. परंतु आत जाऊन न खाणारा देवाला नैवेद्य दाखवितात. खाणारा देव घराच्या द्वारात येऊन उभा राहिला तर तू चल पुढे म्हणतात. न खाणारा देवाला नैवेद्य दाखवितात. अण्णाबसवांना हे आम्हाला आदर्श दिलेले आहे. पण आज एक गरीब महिला माता दर दिवस आपल्याला खीर भात पुरी वगैरे सगळं मिळत होते. परंतु आज बघा पंचमीचा सण साजरी केलेत आपल्या मठामध्ये. दरवर्ष करतात. या वर्षीही सुद्धा खाणं तर जमत नाही, पाहून तर समाधान मानावं म्हणून खाली गेला. पंचपक्वान्न त्या ठिकाणी पाहिलं. सहज म्हटलं त्यांना, गरीबाच्या लग्नाला जेवण्यासाठी जावावे, मोठ्याच्या लग्नाला बघण्यासाठी जावा, असं म्हणतात ना मराठीमध्ये. अशा पंचपक्वान्न पंचमीच्या दिवशी आम्हाला प्रतिवर्ष राणी दीदी सेवा करत आहे. बडवन भक्ती बंडी तुम्हा, भंडी तुम्हा, बडवन भक्ती. गरीबाचा भक्ती भंडी भरून, गाडी भरून गरीबाचा भक्ती. त्यांना किती केलं तरी समाधान वाटत नाही. किती आम्ही कमी पडलो, किती आम्ही कमी पडलो सेवेमध्ये. कधी कधी जातो ना कोणाकोणाचा गरीबाच्या घरी, त्याला वाटते कितीतरी कमी पडलो, सेवेमध्ये कितीतरी आमचं कमी आहे. तसं भूक लागलेले व्यक्तींच्या देखभाल करणे, त्यांच्या शुश्रूषे करणे, त्यांच्या उपचार करणे क्वचित लोकांना मिळते. सगळं घर द्वार सोडून इथं आप्पाजवळ येऊन आलेले आहेत म्हणून मनमत माऊलीला काळजी आहे व्यवस्था तुमच्या करण्यासाठी. हे व्यवस्था होत नसलं तर बायकोचं आठवण येत होत. छान तूप वाढत होते, पोळी वाढत होते, कुरडगी देत होते, भज्जी करून देत होते. बायकोचा आठवण येऊ नये म्हणून, घराचा आठवण येऊ नये म्हणून मनमत माऊली तुम्हाला एवढा कृपा या ठिकाणी केले. न पडो विसर, विसर पडता कामा नये.
माणूस विसरून जातो, अन्नासाठी विसरतो, धनासाठी विसरतो, काहीतरी कमी पडलं त्यांच्या आठवणी येत राहते. कमी पडता कामा नये म्हणून टोटल देखभाल तुमचं माऊली या ठिकाणी करत आहे. तसं अण्णा बसवांना म्हटलं, भूक लागलेली व्यक्ती दरवाजासमोर आल्यानंतर चला म्हणतात, न खाणारा देवाला नैवेद्य दाखवितात. परंतु या ठिकाणी आमचं तसं नसून भूक लागलेली व्यक्तीलाच या ठिकाणी व्यवस्था करत राहतात. हे माऊलीच्या सानिध्यात मिळणारा व्यवस्था आहे. या प्रकारे दर दिवस तुम्हाला शंभूचा अटूट साधना करून त्यांच्या सेवा करणारे अनेक शिवभक्तांचं मालिका तुम्हाला सांगते. शिवपुराणामध्ये सुद्धा हे मालिका आहे. शिवभक्तांचा शिवपुराणामध्ये कथा आहे. हे पुराणातील नाही, इतिहासातील कथा आहे. पुराण वेगळं आणि इतिहास वेगळं. पुराणाचा अनुमान करता येते, इतिहासाला अनुमान करता येत नाही. घडलेली घटना इसवी सन के साथ, तारीख के साथ त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांचे वचन बी आहे, वचन साहित्य. ज्या प्रकारे अभंग साहित्य तुमच्याकडे मिळतो त्या प्रकारे वचन साहित्य कर्नाटकमध्ये आपल्याला आढळणार आहे. अग्रगण्य शरणांच्या पूर्वी 10व्या शतकात, आता 20व्या शतकात, म्हणजे किती वर्ष झाले? 1000 वर्ष. 1000 वर्षापूर्वी एक महान संत अण्णा बसवण्णांच्या पूर्वी, अण्णा बसवण्णा सुद्धा त्यांच्या गुणगान केलेले, तो आहे देवरदासी मैया. त्यांच्या समकालीन एक संत शंकरदासी मैया आणि त्यांच्या लेवलमध्ये अजून एक संत डक्केय मारय्या. देवरदासी मैया, शंकरदासी मैया, डक्केय मारय्या, या 3 महान मूर्ती त्यांच्या अपार कीर्ती, त्यांच्या कीर्ती अण्णा बसवांना इतकं गुणगान केलेले आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वर, जगवंदनीय अण्णा बसवांना. अण्णा बसवांना कोणाला वंदन करतात म्हटलं तर ह्या देवरदासी मैयाला वंदन करतात. कसं करतात? त्यांच्या तेवढा निष्ठा, त्यांच्या आचार विचार परिशुद्ध, त्याला जेडरदासी मैया बी म्हटलेले आहे, देवरदासी मैया म्हटलेले आहे. त्यांचे नाव दुग्गळे, त्या पत्नीच्या नाव. परंतु लग्न होण्याच्या आधी बरेचसे अनुभव त्यांनी करून घेतला होता, अनुभव मिळालेले होते. अनेक ठिकाणी पैदल यात्रा करून चलत 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 मला चांगलं उपदेश मिळावं म्हणून श्रीशैल
सानिध्यात असलेले जगद्गुरु पंडिताराध्य एक गुरु परंपरा आहे. त्या गुरु परंपरातील तिसरा जगद्गुरु, त्यांच्या फार मोठा ख्याती होती. गुरुवर्यांना शोधत शोधत श्रीशैल पर्वतात जाऊन गुरुचा सान्निध्यात राहून आणि यांच्या तीक्ष्ण बुद्धी आणि सरळ बुद्धी, सरळ, तुम्ही बघा सरळ कसा आहे शब्द, सरळ, त्याला वत्यक्षर नाही, प्रेशर नाही. प्रेशर आहे का? सल प्रेशर आहे, रळ प्रेशर आहे, ळ प्रेशर आहे. प्रेशर नसलेले शब्द सरळ, म्हणून प्रेशर असलेली व्यक्ती सरळ राहत नाही. सरळ होण्यासाठी कुठल्याही दबाव त्याला राहता कामा नये. फार सरळ माणूस आहे होते असं म्हणून घेण्यासाठी भयानक सरळ राहावं लागते. तसं सरळ दासीमयाला पाहून गुरुमाऊली फार आनंद वाटलं आणि त्यांच्या तीक्ष्ण बुद्धी, त्यांच्या प्रश्न करायचा विचारमत्ता बघून त्यांना दीक्षा संस्कार करतात. आणि गुरुमाऊलीचा दीक्षा संस्कार करून घेऊन तदनंतर प्रचारासाठी माझ्याजवळ न राहता तू काय कर, प्रचार करत जा म्हणून अनेक ठिकाणी प्रचार करत 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 त्यांना वाटलं आता काय करा, चांगलं जोडी करून घ्यावं असं. शोधतात ना जोडी, काय बघतात? मुलगी पसंत आला का? पसंत आला? काय बघितलं? काय पाहून तुम्हाला पसंत वाटलं? फसून चाललेत आजकाल लोक, फुल्ल मेकअप करून येवले ते तर बघितल्या बरोबर हा ओके, नंतर परेशानी होऊन चालले. बरेचसे सैनिक मोडून गेले, ते तुटून गेले. नंतर अचानक त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर ते हुडकावायचा प्रश्न आले त्यांना, हेच की बघितलेले असा प्रश्न. 3.5 लाख रुपये दंड भरावा लागला माणसाला, एक पोराला. घडलेली घटना बोलतात. नांदेडमध्ये मुलीला पाहायला गेलं, सैनिक जमलं, सर्व झाल्यानंतर अचानक नांदेडला जायचं एक वाला त्या मुलाला, अचानक घरला गेला, फोन लागला नाही. गेल्याबरोबर ती मुलगी आली, आल्यानंतर पाणी वगैरे सगळं दिले. तिने इकडे बघू लागले. समोर पळापळी चालू आहे त्याच, परंतु त्या दिवशी पाहिलेले दृश्य, आज पाहिलेले दृश्य त्याच्यात 10% बी नाही. आता घरी आला, डायरेक्ट वडिलाला सांगितलं मला करून घ्यायचं नाही. काहीतरी कारण सांगायला गेलं, त्यावेळेस त्यांनी म्हटलं आमच्याकडून काही चूक नाही, तुमच्याकडे चूक आहे. 3.5 लाख रुपये दंड भरून सुटका करून घ्यावा लागला. म्हणजे आम्ही काय पाहतो, रूपिद्दु फलवेनो गुणविल्लद नक्का. रूप असून मतलब काय आहे, गुणच बरोबरी नसेल, साथ तुम्हाला मिळत नसेल तर तसला सती घेऊन काय करणार आहे?
गुण जुळावं लागेल ना. रूप जुळून मतलब नाही. रूप किती दिवस राहणार आहे? सुरकुटे पडणारच आहे. म्हातारी म्हातारा होणारच आहे. दात पडून जाणारच आहे. डोळा जाणारच आहे. चष्मा येणारच आहे. ते तसंच राहणार आहे. वाटते आणि तसंच राहतो, परंतु तो तसा राहत नाही. झरझरीत होणार. आणि हे बघून यांनी पसंत करतो. जे नासाडी शरीर आहे त्याला बघून पसंत केल्यानंतर त्यावेळे गुण मिसळत नसेल तरी त्यावेळे जुळत नाही, जमन गेले. परवाच आली एक मुलगी, इथं तुम्ही पाहिला, एक मुलगा आहे 10 वर्ष झाले घरी बसून नाही, जमत नाही. ही अवस्था गंभीर आहे. तसं देवर दासीमय्या शोधात होता. कसलं सती? रूपवती नाही, गुणवती. रूपवती पाहिजे की गुणवती पाहिजे? दोनों पाहिजे. रूप बी पाहिजे, रूपासारखं गुण बी पाहिजे. कोणाला तर घेऊन आले घरी, थोडं चहा करा, कसले घेऊन येते. कोणाला बी धरून आणते. आम्हाला काही दुसरं काम नाही का? आमचा उद्योग हेच आहे का? असं म्हणत असेल, काय वाटत असेल पतिदेवाला? येणाऱ्या सोयऱ्याला का चहा गोड लागेल का त्या व्यक्तीला? फटफट फटफट असं काहीतरी बोलून जाऊन मध्ये जाऊन गरम केलं चहा, पहिले त्यांच्या डोक्यात आपले चहा गोड लागणार नाही. आणि मिठ्ठा मिठ्ठा बोलून, गोड गोड बोलून, साखर न टाकता तुम्ही पाणी पाजवा त्याला, भयानक गोड लागते. सुदैवनी गोड नाम हे शिवाचे. गोड 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 बोलणारे पाहिजे. गोड किती गोड आहे. गोडी, गोडीमध्ये ओढी. त्या प्रकारे असा जोडी त्यांनी पाहत होते. उडकलं उडकलं उडकलं. एक दिवस परीक्षा करायचं होता ना. पहिले मेकअप करून बसल्यानंतर डायरेक्ट पसंत आला चालले का? नाही. काय शिकल्या? आता शिस्त माहिती. नाव काय? भाऊ किती? बहिणी किती? हे तुमचं विचारायचं गोष्ट आहे. कोणीतरी विचारलं का कधी किती वेळ पूजा करता, शिवपाठ घेता का, असं म्हणून कोणी विचारलं नाही. भाऊ किती? तुम्हाला कार्यकर्ते भाऊ बहीण घेऊन काही तुमच्या सोबत येणार? त्यांचा जो आचरण आहे त्याला विचारायचं. सकाळी किती वाजता उठणार आहे माय? पूजा किती वेळ करणार आहे? आंघोळ किती वेळ होते? सगळ्या गोष्टी विचारलं. गंगाबाईला विचारलं का? ते आंघोळ सरच नाही गंगाबाईचं. नाही, 24 काळ पूजा. त्रिकाळ नाही ती, 24 काळ पूजा. बघा, हे विचारायच्या गोष्ट आहे. तसं प्रत्येक घरी त्यांचे विजिट होत होते. कोणाचं? दासीमयाचं. एकांच्या घरी गेल्यानंतर एक लेकरू पूजा पाठ करायचं. त्यांच्या मृदुभाषा ते बंद करायचं.
त्यांच्या मृदुभाषा, त्यांच्या आचरण, त्यांचे व्यवहार, माणूस कसा आहे त्यांच्या बोलीवरूनच कळते, त्यांच्या व्यवहारावरूनच कळणार आहे. मोजमाप माप कशानं होतो? त्यांचे व्यवहारानं होत असत. नम्र झाला सर्वभूती, भासे शिवाचे विभूती. बघा, नम्र झाला सर्वभूती, सर्वत्र नम्रता त्या ठिकाणी, झलक त्या ठिकाणी दिसते. भासे शिवाचे विभूती, हे शिवाचे अवतार आहे, शिवांच्या विभूती आहे, महान विभूती पुरुष आहे. नम्रतामुळे आणि तिथं पसंत पडला, त्या मुलगी पसंत पडला त्याला. परत परीक्षा घ्यायचं होता ना, परीक्षा घ्यायचं होतं. हे पूज्यमान व्यक्ती होते, त्याला कोण नक करून न घेणारे कोण? त्यावेळी तिने सांगितले त्या दुःखुला, मला भूक लागलेली आहे, तुला एक काम करावं लागेल. पाणी नसलेले प्रसाद तयार करून, पाणी नसलेले स्वयंपाक तयार करून मला वाढवा. पाणी नसलेले स्वयंपाक कुठे होणार आहे? समजून करते का तसं? पाणी नसलेले स्वयंपाक, कोणता स्वयंपाक होते? पाणी नसलेले, पाणी असल्याशिवाय स्वयंपाकच होत नाही. आज्ञा आहे म्हटलं, हे काय मोठी गोष्ट आहे. स्वयंपाक रेडी झाले, पाणी बिलकुल थेंब पाणी नाही. चपाती, वरण, भात, शेंगगी, शेवाळी, भजी, जे जे काही आता आज तुम्ही खाल्लेले आहेत, सगळे गोष्टी त्या ठिकाणी तयार करून ठेवले. पाणी एक थेंब नाही म्हणजे मग काय? तुमचं पादोदक टाकलेले. पादोदक हा पाणी नाही, हे प्रसाद, हे अन्न नाही. पादोदक पाणी नाही. म्हणून वीरशैव लिंगायत पूजा पाठ करणारे जे भक्त मंडळी आहे, त्यांच्यासाठी 5 मोठा पाप सांगितले. परंपरात पातक म्हणजे पाप. पातक म्हणजे पाप. ते बंद करू नका. हे जो पाप बद्दल आपण बोलतो, दुःख देणे पाप आहे, सुख देणे पुण्य. दोनच शब्द. पीडा देणे पाप, उपकार करणे पुण्य. बरोबर. याच्या अतिरिक्त आपल्यासाठी पाप सांगितले. पातक. एक पातक ज्यावेळे गुरुबत्त होऊन अनुग्रह घेतल्यानंतर, अनुकरण करून घेतल्यानंतर गुरुजवळ
गुण हुडकू लागलं. सांगितलं पहिला नंबर 1 पाप घडलं. गुरुविनल्ली गुणव नरशिदडे ವಂದನೆ ಪಾತಕ. लिंगदल्ली शिलेಯ नरशिदडे ಎರಡನೇ पातक. गुरुमाऊली तुम्हाला कृपा केलेली आहे. काय? लिंग दिलेले आहे. साकार स्वरूपात शिवाला तुला हातात मी दिलेले आहे. हे साक्षात भगवंताचा रूप आहे. ह्याच्यावर विश्वास ठेव. इष्टलिंगम विश्वासम. विश्वास ठेव आणि विश्वास ठेवून या देवाची पूजा करत. साक्षात देव ह्याच्यात भरून आहे हे भावना बाळगायला पाहिजे. तसं न करता शिलेय नरस हे काय लिंग? दगडाचा देव आहे. दगडाचा देव आहे. हे काय लिंग आहे? बनविलेले लिंग आहे. असं एखादी आपण म्हटलो तर दुसरा पाप घडते. माऊली तुम्हाला काय सांगितलं? साक्षात शंभूचा स्वरूपच तुझ्या हातात. अगम्य अघोचर अप्रतिम लिंगवे. अगम्य आहे, अघोचर आहे, अप्रतिम आहे लिंगवे. ನೀವೆನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಚುಳುಕಾದಿರಯ್ಯ. तू अगम्य आहे, अघोचर आहे, अप्रतिम आहे. माझा अंकितात तू नाही. तरी सुद्धा गुरुमावली आमच्यावर कृपा करून काय केलं? लिंग दिलं. त्याच्यावर विश्वास पाहिजे. अविश्वास करून एक जडवस्तू आहे असा भावना आपण बाळगलो. जडवस्तू, निर्जीव वस्तू आहे, जडवस्तू आहे असा आपण भावना बाळगलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पाप घडलं. तिसरा, जंगमನಲ್ಲಿ ಕುಲವ ನರಸಿದಡೆ ಮೂರನೇ ಪಾತಕ. जंगम शिवयोगी ज्यावेळे आपल्या जवळ आलेले आहे त्यांच्याकडं दोष पाहू नये, कुळ पाहू नये. शंभूचं स्वरूप धारण करून आमच्या समोर उभा आहे म्हटलं तर हे शंभूचा अवतार समजून घेऊन त्यांचं दर्शन घ्यायचं. चोर सुद्धा त्यांनी जंगमाचा वेश धारण करून बसव कल्याण नगरात रात्री 2 वाजता त्यांच्या राज दरबारमध्ये म्हणजे ज्या निवासस्थानामध्ये शयन कक्षात प्रवेश करतो. आणि जंगमाचा वेश धारण केल्यामुळं जो द्वारपालक आहे, जंगम म्हटले की बिलकुल खुल्ला सोडून देतो. तिथं काही बंधन नाही. अजून बी ते परंपरा आहे. कुठं कुठं आपण कोणाला तर मोठे कलेक्टर किंवा तहसीलदार कोणाला गेलं तर असे महाराज आले, हा सोडा सोडा महाराजांना सोडा, म्हणजे रुकावट नाही. अजून बी ते परंपरा आहे. मोठे माणूस आल्यानंतर ते आपण दरवाजे खुल्ला ठेवतो. त्या प्रकारे रात्री अपरात्री आलं तरी सुद्धा बसवण्णांचा दरबारात बंधन नव्हते. जंगमाचं रूप धारण करून आल्यानंतर पत्नीच्या गळ्यात सोनाच्या, प्रधानमंत्री असल्यामुळं काय राहत, ते चोर येऊन ते हात घातला. अचानक जाग आली त्या नीलांबिका गंगांबिका. चोर 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 कोण म्हटले? त्यांच्या पत्नी. चोर चोर. बसवण्णा उठला, पाहिलं, बायकोला शिवाय दिले. अरे काय मूर्ख आहे, काय वेडी आहेस का तू? तुला अक्कल आहे? तुला काय कळते?
कळलं ना म्हणे गे बलुगळला बंद रे. एक चोराचा घरी मोठा चोर आला तर त्याला चोर चोर म्हणायचा. मी चोर आहे, सगळं चोरी करून खावलेलो. विचारून खावलेलो का? अन्न विचारून खाल्लो का? पाणी विचारून पिलो का? वारा विचारून घेतलो का? देवाला विचारलं का अन्न खाताना? देवा तू दिलेले अन्न आहे मी खावलेलो म्हणून कधीतरी आठवण काढलोत का? नाही. पाणी पिताना देवा तू पाणी मला दिलेले आहे म्हणून पाणी पिलो का? नाही. वारा घेत असताना देवा तुझं दिलेले वारा आहे मग चोरून खावलेलो. न विचारता खाणे, न विचारता घेणे म्हणजे चोरी करणे. लक्षात आलं का? म्हणजे देवाने निर्माण केलेले संपूर्ण टोटल वस्तू आपण चोरी करून खात आहोत, चोरी करून पित आहोत आणि चोर आहोत. या चोराच्या घरी साक्षात कुडल संगमाचा रूप धारण करून या ठिकाणी आलेले आहेत. त्याला चोर कशाला म्हणते? स्पाय बर्ड म्हणलं. त्या चोर थर 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 कापला होता त्याने. जंगमाचा वेश धारण करून आल्यानंतर जंगमाचा रूप बघण्याचा जो कला अण्णा बसवण्णा लांछनावा कंडू नंबुवे ಅವರಂತ ರಂಗವ ನೀವೇ ಬಲ್ಲಿರಿ ತೊತ್ತಿಗೆ ತೊತ್ತು ಗೆಲಸವಲ್ಲದೆ ಅರಸರ ಸುದ್ದಿ ನಮಗೆ ಕೈಯ. ತೊತ್ತಿಗೆ ತೊತ್ತು ಗೆಲಸವಲ್ಲದೆ ಅರಸರ ಸುದ್ದಿ ನಮಗೆ ಕೈಯ. राजांचं काम आहे. राजा काय करतो काय नाही दक्कल द्यायचं नाही. राजाबद्दल दक्कल दिलं आम्ही शिल्लक राहत नाही. काय फाशी देतो, काय शिक्षा देतो, काय सांगता येत नाही. म्हणून आमचं काय काम आहे? त्यांची स्तुती करायचं, काढून घ्यायचं. तसं जंगमाचं रूप धारण करून आलेले कुणीही का असो त्या जंगमाचं स्वरूप म्हणून बघण्याचं काम माझं आहे. त्यांच्या अंतरंग देवा तूच जाणे, तो कोण आहे काय नाही मला काही लेन देणं नाही. हे भावना बसवण्णा बाळगायचं. म्हणून जंगमात कुळ पाहू नये. पाहू लागलो पाप लागते. 3 झाले की नाही? ತೀರ್ಥದಲ್ಲಿ ಸೂತಕವ ನರಿಸಿದೆಡೆ ನಾಲ್ಕನೇ ಪಾತಕ. तीर्थ घेताना सुद्धा अनुमान करू नये. प्रसन्न भावनेतून तीर्थ प्राशन्न करायचे. त्या तीर्थाचा प्रभाव होतो. भाव असेल तर प्रभाव होते, भाव नसेल तर प्रभाव होत नाही. म्हणून भावनेतून अनेक दोष निघून जातात. प्रातःकाळी मी ऐकत होतो एकाला कॅन्सर झाली, मला छोटासा लेकराला ब्लड कॅन्सर. महाराजांनी सांगितले या प्रकारे तुम्ही देवाचं आराधन करा आणि ते लिंगावरती पडलेले तीर्थ घ्या आणि वाटीत घाला, त्याच्यात रुद्राक्ष ठेवा आणि नंतर ते प्राशन्न करत राहा. कॅन्सर नील झाले म्हणे त्या लेकराचे. ते उभा राहून बोलत होते कॅन्सर नील रिपोर्ट. म्हणजे सगळं कॅन्सर नील होत असेल तर सगळ्याला तीर्थ घेतलं तर कॅन्सर नील व्हायला पाहिजे ना. परंतु तसं भाव निर्माण व्हावं लागेल. भाव असेल ನೀನೊಲಿದರೆ ಕೊರಡು ಕೊನರುವುದಯ್ಯ ನೀನೊಲಿದರೆ ಬರಡು ಹಯನಾಗುವುದಯ್ಯ ನೀನೊಲಿದರೆ विषव अमृताಗುವುದಯ್ಯ. बघा विष अमृत होऊ शकतो, कोरडा लाकूड फुटू शकतो, वांज गाय दूध देऊ शकतो, परंतु भाव पाहिजे. म्हणून तीर्थात दोष पाहू नये.
किती झाले? पंचमहापातक. अजून एक शिल्लक राहिले. प्रसाददल्ली रुचिय नरसिदडे ऐदने पातक. तुमच्या थालीत आलेले काय काय वस्तू तुम्हाला दिलेल्या आहेत, परंतु त्याच्यात गोड हुडकू नये. मीठ कमी पडलं, मिरचू कमी पडलं, तेल कमी पडलं, तिखट झाले, आंबट झाले, असं एखादी तुम्ही म्हटलं, तुम्ही जेवण करत आहात, प्रसाद खात नाही. जेवण करणे वेगळे आणि प्रसाद खाणे वेगळे. लिंगायतांसाठी प्रसाद महत्वाचा आहे. प्रसादो प्रसन्न असतो. प्रसन्नता निर्माण होण्यासाठी प्रसाद ग्रहण करणे. लिंगार्पित झाल्यानंतर तो प्रसाद होणार आहे. गोड हुडकता कामा नाही. तिखट गोड आंबट वगैरे हुडकू लागलो, समजून घ्यायचं आम्ही प्रसाद खात नाही, अन्न खातो. तरी सुद्धा त्याच्यात गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, तेलकट आहे. म्हणजे एकेकाला एक एक अर्पित आहे. सुगंध त्या अन्नातून येत असेल तर नाकाला अर्पित, चांगलं दिसत असेल तर डोळ्याला अर्पित, गोड वाटत असेल तर जिभीला अर्पित. प्रसाद आहे, रूप प्रसाद, प्रसाद. या प्रकारे प्रसाद, त्या प्रसादामध्ये काय करायचं? गोड हुडकायचं नाही. हे 5 प्रकारच्या शुद्धी असेल तर तो खरा वीरशैव आहे. गुरुमध्ये गुण हुडकू नये, लिंगात शिला हुडकू नये, जंगामात कुळ हुडकू नये, तीर्थामध्ये सूतक हुडकू नये, प्रसादामध्ये गोड हुडकू नये. लक्षात आलं का? बस उद्यापासून आपला परंपरा चालू ठेवा. कशाबद्दल बोलत होतो? दुग्गुला पादोदक घेऊन स्वयंपाक केले होते. मी पाणी टाकला नाही, परंतु हे बगर पाणीचा प्रसाद आहे, घ्या महाराज. शिवयोगिन तृप्त्य तृप्त्य भवत शंकर तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेते चराचरम्. त्यावेळे इतकं प्रसन्न वाटलं, वा, मी जे हुडकत होतो ते लेकरू या ठिकाणी भेटले. आई वडिलाला बोलले, हे मुलगी मला पसंत आहे, जोडी करून घे. संसार सुरुवात झाली. कोणाचा? देवरदासीमयाचा. आज लग्न झालं, संसार सुरू झाली. उद्या काय करणार आहे नंतर बघू. सांबजे नम पार्वती शिव हर हर हर.